मध्ये पर्यटकांवरती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनाही करणार नाही अशी शिक्षा देणार असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिलेला आहे। दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे जिथे कुठे असतील त्यांना शोधून शिक्षा करणारच असा निर्धार सुद्धा पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलेला आहे। दरम्यान मोदींनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचे धाबे मात्र दणाणलेत। पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणार। अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। दहशतवाद्यांना गाडून टाकणार। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना हा निर्वाणीचा इशारा दिलाय। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर आता जबरदस्त प्रहार होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या जाहीर सभेतून पाकिस्तान तसंच दहशतवाद्यांना हा जाहीर इशारा दिलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानसह ISIच्या आश्रयावर जगणाऱ्या दहशतवाद्यांना हा खणखणीत इशारा दिलाय। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानातून रसद मिळाल्याचे पुरावे हळूहळू उघड होत आहेत। या पार्श्वभूमीवर मोदींच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। मोदींच्या या वक्तव्याला पाक व्याप्त काश्मीरचा संदर्भ जोडला जातोय। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पाक व्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले। From the soil of Bihar, I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backers. मोदींनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कारण उरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला केल्यानंतर भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देत सर्जिकल स्ट्राईक केला होता। या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलं होतं। तर पठाणकोटमध्ये CRPFच्या ताफ्यावरच्या भ्याड हल्ल्यानंतरही भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। आताही पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदी कसा बदला घेतात याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।